नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे झॅप चॅलेंजर्स. तर मित्रांनो, मी आज खूप खूप एक्साइटेड आहे, खूप आनंदी आहे, जे की मी तुम्हाला शब्दात मांडूच शकत नाही. तर फायनली मित्रांनो, मी आज या ठिकाणी आहे, जे की मी खूप दिवसापासून माझा प्रयत्न चालू होता की या ठिकाणी यावं यावं म्हणून. मग आज आलोय आणि तो स्थळ म्हणजे माझ्यासाठी एवढं असं माझ्या मनाला भावणारं स्थळ आहे मित्रांनो, की सांगूच शकत नाही बरं का. आणि तो स्थळ म्हणजे श्री रामदूत पवनपुत्र हनुमान यांचं जन्मस्थळ अंजनाद्री पर्वत इथे आहे. किष्किंधा वानेरांचं साम्राज्य. तुंगभद्रा नदीच्या शेजारी हम्पी येथे असं म्हटलं जातं की श्री हनुमानजींची माता देवी अंजनीने 7,000 वर्षांपर्यंत अंजनाद्री पर्वतावर तपश्चर्या केले होते. त्यामुळे भगवान शिवजीने वरदान दिलं होतं की त्यांनी आपल्या रुद्र अवताराने त्यांचे पुत्र हनुमान म्हणून जन्म घेतले. एकदम कमानीच्या आत आल्यावर एंट्रन्सला श्रीरामाची मूर्ती आहे, जे की तुम्ही बघू शकता. एकदम गोल्डन गोल्डन कलर मध्ये आहे. अरे का, जय श्रीराम. गाईज, इथं प्राण्यांपासून धोका वगैरे कोणाला होऊ नये म्हणून साईडनं ग्रिल लावलेले आहे सेफ्टीसाठी. आणि टोटल ग्रिल असेच आहेत वरपर्यंत. गाईज, तर ठिकठिकाणी बेंचेस ठेवलेले आहेत, कारण स्टेप्स खूप असे चढ चांगलं आहे ना, म्हणून लोकांना रेस्ट करण्यासाठी बेंचेस ठेवलेले आहेत नाही का. ही पण चांगली गोष्ट आहे. चला वरती बघू काय काय. फिल्टर पाण्याची पण सुविधा आहे इथं वरती, त्याची चांगली गोष्ट आहे. लोक टायर्ड होतात ना त्यामुळे. गाईज, अर्धे पायऱ्या चढलेत मी, तर खूप टायर्ड झाल्यासारखं वाटतंय. आणि स्टेप्स किती आहेत ते मला पण कन्फर्म माहिती नाही आहे.
इथले जे लोकल लोक आहेत त्यांना मी आता त्यांच्याशी बोलणार आहे, संवाद साधणार आहे. बघू त्यांना आपली मराठी भाषा कळते का हिंदी कळते. मॅक्झिमम इथली लोक कन्नड भाषा बोलतात. तर चला बघू आपल्याशी कोण बोलता का. तर मित्रांनो, आता इथनं दगड चालू झालेत. म्हणजे खरी सुरुवात इथनं आहे. म्हणजे एक टाईपचा गड असल्यासारखंच आहे. चढायला खूप कठीण आहे बरं का. गाईस, इथं 575 स्टेप्स म्हणून क्लिअरली लिहिलेलं आहे. वाव, AC सारखी हवा, गार हवा येते. इथे AC पण लिहिलेलं आहे गाईस, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, फायनली वरती चढून मंदिराजवळ आलोय बरं का. तुम्ही मंदिर बघू शकता. एकदम पॉझिटिव्ह वाइब्स. मित्रांनो, या मंदिरात हजारो वर्षापूर्वींचे श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान आणि माता अंजनीची मूर्त्या अजूनही बघायला मिळतात. मंदिरात रामेश्वराच्या राम सेतूवरून आणलेला दगड जवळपास 25 किलोचा आहे, तरीही ते पाण्यावरच तरंगत राहते. पुराणिक ग्रंथ आणि ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार श्री हनुमानचा जन्म त्रेतायुगच्या अंतिम चरणात चैत्र पौर्णिमा मंगळवारच्या दिवशी सकाळी 6:03 झालं होतं. आणि याच दिवशी संपूर्ण देशात श्री हनुमान जयंती उत्सव म्हणून साजरा केला जातो. याच मंदिराच्या परिसरात एक संस्कृत आणि वैदिक पाठशाळा पण आहे. येथे जवळपासच्या गावाची लेकरं शिकायला येतात. मित्रांनो, असं पण म्हटलं जातं
जेव्हा प्रभू श्रीराम लंकापती रावणाचा वध करून परत येत होते तेव्हा अंजनाद्रीवर पण थांबले होते. मग माता अंजनीने रामाशी म्हटलं, हे प्रभू श्रीराम, माझा पुत्र हनुमान एवढा शक्तिशाली आणि बलशाही असतानाही त्या रावणाशी युद्ध करण्यासाठी तुम्ही का गेलात? हनुमान एकटे त्याची लंका संपवली असती ना. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे मित्रांनो, माता अंजनीने हनुमानाला आपलं दूध पाजवून मोठं केले. त्याच दुधाची ताकद दाखवण्यासाठी आणि ही मोठमोठी दगडे त्याच उदाहरणाची उत्तरे आहेत असंही म्हटलं जातं. आणि असंही म्हटलं जातं, जेव्हा रामायण काळात भगवान श्री विष्णूंनी रावणाचा वध करण्यासाठी श्रीरामाचा अवतार घेतले तेव्हा सर्व देवांनी वानराचं रूप धारण करून अंजनाद्री पर्वतावर श्री हनुमानजी सोबत राहू लागले. अंजनाद्री पर्वताच्या सोबत अनिगुंडी आणि पूर्ण हंपीच्या परिसरात हजारोंच्या संख्येने वानर आणि माकडं बघायला मिळतात. जणू साक्षात श्रीरामाची वानर सेनाच. दिवसभरात दर्शनासाठी येणाऱ्या जाणाऱ्यांशी यांची मस्ती चालूच असते. बघायला खूप मजा येते. आणि मंदिरापासून जर खाली नजर टाकली मित्रांनो, तर असं फील होतं की जणू कोकणात फिरायला आलोय का काय. अख्खा अंजनाद्री पर्वत फिरून झालं मित्रांनो, पण मला एकही आपला मराठी माणूस नाही घावला. मित्रांनो, ज्याचं नाव घेताच अंगात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि भय गायब होतो, त्या देवाचं दर्शन नक्कीच घेतलं पाहिजे बरं का. तुम्ही पण आयुष्यात एकदा तरी अंजनाद्रीला नक्कीच भेट द्या. गाईज 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 मी मंदिरावरनं खाली जात होतो स्टेप्सवरनं. जाता जाता इकडे लेफ्ट साईडला मला स्टेप्स दिसले, तर इकडे आल्यावर मी जणू एकदम आश्चर्यचकित झालो. गाईज, लोक विश मागण्यासाठी काय काय किती किती ट्रस्ट करतात यार, आणि मे बी ते विशेस पूर्ण पण होत असतील. आणि ही स्ट्रॅटर्जी मला पण वापरावीशी वाटते, तर मी पण ट्राय करू का म्हणतोय. गाईज, एक छोटीशी विश माझी पण, एक छोटासा प्रयत्न होता माझा पण. बघू आता माझी विश पूर्ण होती का नाही. असेच नवनवीन हिस्टॉरिकल प्लेसेसबद्दल माहिती घेत राहण्यासाठी आणि नवनवीन चॅलेंजिंग व्हिडिओज बघत राहण्यासाठी गाईज आमचे व्हिडिओज बघा आणि शेअर करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. झॅप चॅलेंजर्स.